नमस्कार, मी ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहे उपवासाचे गुलाबजाम 10 ते 15 मिनिटात। त्यासाठी लागणारे साहित्य: वेलची, पावशेर रताळे, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, अर्धा वाटी मिल्क पावडर। रताळ्यांच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आहे। रताळे थंड झाले आहे, आपण त्यांची साल काढून घेऊ। रताळ्यांची साल काढून झाली आहे, रताळे किसून घेऊ। आपले रताळे किसून झाले आहे, त्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर व्यवस्थित मळून घेऊ। मिश्रण मऊ मळून झाले आहे, 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। आता आपण पाक तयार करू। त्यासाठी 1 कप साखर, 1 वाटी पाणी उकळत ठेवायचे आहे। पाक सतत हलवत राहायचा आहे। कमी गॅसवरती 3-4 मिनिटांसाठी असंच उकळत ठेवायचं आहे। गॅस बंद करून वेलची पूड घालायची। आता आपण गोळे बनवून घेऊ। हाताला तूप लावून घ्यायचं, गोळा बनवून घेऊ। आपला गोळा छान असा बनला आहे। आपण सारे गोळे असेच बनवून घेऊ। आपले सगळे गोळे तयार करून झाले आहेत। गुलाबजाम तळण्यासाठी कढईमध्ये तूप गरम व्हायला ठेवले। तूप गरम झाले आहे, त्यामध्ये गुलाबजाम सोडू। गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। आपले गुलाबजाम छान तळून झाले आहे, आपण त्यांना आता काढून घेऊ। थोडा कोमट पाकात घालायचे आहे। गुलाबजाम आपण पाकात टाकू। 15 ते 20 मिनिटांसाठी पाकात ठेवायचे आहे। तयार झाले आहे आपले उपवासाचे रताळ्याचे मऊ असे गुलाबजाम, एकदम मऊ असे। तुम्हाला आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा।